मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे। मी रामेश्वर बद्दर। नमस्कार। आपण आज वारे निवडणुकीचे या सदरामध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघ, अहमदपूर विधानसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील नायगाव आणि देगलूर विधानसभा मतदारसंघाचं चर्चा करणार आहोत, अंदाज तुमच्यापुढं मांडणार आहोत। मित्रहो, लातूर शहर विधानसभा मतदारसंघात तसं हा मतदारसंघ 95 मध्ये फक्त कवेकर निवडून आले होते आणि सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता बोलले, गडबड झाली, एकटेच कारभारी झाले। त्यामुळं लोकांनी त्यांचा दारुण पराभव केला। गेली 3 टर्म अमित देशमुख हे आमदार आहेत, काही काळ कॅबिनेट मंत्री होते, प्रचंड इन्कम्बन्सी फॅक्टर आहे, कोणालाही मोठं होऊ द्यायचं नाही, कुठलाही विकास प्रकल्प आणला नाही, बोलाची भात बोलाची कडे, फक्त आपल्या सत्तेचा उपयोग आपले साखर कारखाने आणि आपल्या कंपन्या आणि आपल्या उद्योगासाठी करायचा। यामुळं अमित देशमुख हे निवडून आलेले आहेत। परवापर्यंत अगोदर मुंडे विलासराव, नंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित देशमुख यांचं असं साठलोटं असल्याची चर्चा होती। यावेळा योगायोगानं महाराष्ट्राला खमक्या प्रमुख निवडणूक प्रमुख लाभलेले आहेत। यादव जे की 22 तारखेला लातूरला येणार आहेत आणि जेव्हा जेव्हा अमित देशमुख निवडून येतो तो फक्त काँग्रेस भाजपवाल्याच्या मेहरबानीनं, भाजपवाल्याच्या सहकार्यानं, तात्पर्यानं, युतीवाल्यांच्या हेराफेरीमुळे निवडून आलेला असतो। यावेळा इच्छुकामध्ये नुकताच ज्यांना लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूतीची लाट आहे आणि त्यांचा धसका घेतला असून गेल्या 20-25 दिवसापासून त्यांचा जनसंपर्क असून लोकसभेच्या वेळा त्यांनी अनेक भागामध्ये सभा बैठका मेळावा याला हजेरी लावली आणि लिंगायताचं मतदान हे तिकडं काँग्रेसला जाण्यापासून रोखलं। त्याचबरोबर अर्चना पाटलाबरोबरच त्यांचा संपर्क, त्यांचं काम करण्याची पद्धत पाहत असताना अजित पाटील कवेकर यांनी पायपीट सुरू केलेली आहे। ते नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांनी साधा कचऱ्याच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसले, एका दिवसात आऊट झाले आणि नगरसेवक असताना त्यांना जाणीवपूर्वक भाजपनं कोणतीही जबाबदारी दिली नाही आणि त्यामुळं साधं नगरसेवक म्हणून त्यांना राहावं लागलं। विलासराव काळे हे अभिमन्यू पवार यांचेही समर्थक म्हणले जातात, तसंच संभाजीराव पाटील यांचेही समर्थक म्हणले जातात। त्यांनी 2 वेळा अध्यक्षपदाची अशा अनेक पदाच्या जबाबदाऱ्या, स्टँडिंग, उपमहापौर हे उपभोगलेलं आहे, तेही या ठिकाणी इच्छुक आहेत। शैलेश गोजमगुंडे एक नाट्य कलावंत, तेही या ठिकाणी इच्छुक आहेत। आणि अशा एका परिस्थितीमध्ये की या ठिकाणची लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जनतेने ठरवलंय परिवर्तन करायचं, मताची विभागणी टाळता आली तर बरं होईल आणि त्याचबरोबर विनोद खटके हे इच्छुक आहेत, होनराव ताई या इच्छुक आहेत आणि एक आप पार्टीचे गडबले काहीतरी नावाचे एक उमेदवार तेही इच्छुक आहेत। पण यावेळेसची निवडणूक भाजपच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी गटबाजी न घेता किंवा एका म्हणजे काही लोकांची, अमित देशमुखांची अप्रत्यक्ष साथ न घेता भाजपमध्ये दरार निर्माण करायचं पाप जर नाही केला तर यावेळेस अमित देशमुख हे 101% डेंजर झोनमध्ये आहेत, कारण व्यापाऱ्यांना त्यांचा त्रास आहे। वेगवेगळ्या लोकांची मुस्कटदाबी, आडवाआडवी, जिरवाजिरवी करायची त्यांची भूमिका आहे। ते वेगवेगळे नवे उद्योगांना आणि लातूरच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात भाव जर वाढत आहेत तर शिक्षण सम्राट म्हणून ट्युशन क्लासेसवाले मोठे गावकार आणि त्याचबरोबर अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे।
दुर्दैवानं डॉक्टर लोक तक्रारी घेऊन संजय बनसोडेकडे येतात, व्यापारी येतात, पण एकही प्रकल्प न आणू शकणारे अमित देशमुख यांना मात्र यावेळा पराभव करायचं का नाही हे जनतेने तर ठरवलंय, पण आता भाजपचे पदाधिकारी काय करणार यावर अवलंबून आहे। दुसरा मतदारसंघ अहमदपूर विधानसभा मतदारसंघात विनायकराव पाटील दोनदा अपक्ष निवडून आले, दोनदा पडले आणि काही काळ राज्यमंत्री होते, पण त्यांनी कुठलीही संस्था काढली नाही। एक सज्जन भोळा भाबडा म्हणून माणूस ओळखलं जातं। आता ते तुतारी वाजवायला निघालेत, पण लोकांची हवा ही त्यांना हवेत ठेवते का तुतारी वाजवू देते हे काही कळू शकत नाही। बाबासाहेब पाटील हे आमदार आहेत, त्यांनी विकास कामाचा सपाटा सुरू केलेला आहे। या भागामध्ये साखर कारखाना काढलेला आहे, शिक्षण संस्था, बँका, पतपेढ्या असे अनेक उद्योग काढलेले आहेत। सातत्यानं लोकसंपर्क असलेले बाबासाहेब पाटील आहेत। त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी गेल्या वेळा भाजपच्या हाके विनायकराव पाटलांचा पराभव केला, ज्यांच्यामुळे विनायकराव पडले, ते योगायोगानं सुदैवानं षडयंत्रातून का असेना जिल्हाध्यक्ष झालेले आहेत आणि आता ते पण मी लढणार, तिकीट नाही मिळालं तरी म्हणत आहेत। त्याचबरोबर गोपीनाथराव मुंडे यांच्या काळात बब्रुवानजी खंदाळे हे आमदार होते। एक कठोर परिश्रम जिल्हा परिषद मेंबर असलेले बब्रुवान खंदाळेही या ठिकाणी इच्छुक आहेत। तसंच गणेश हाके हे सुद्धा इच्छुक आहेत। तिसरा मतदारसंघ नायगाव मतदारसंघात विद्यमान आमदार राजेश पवार यांच्याविषयी प्रचंड नाराजगी आहे। कोणाला भेटायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, सभागृहात प्रश्न विचारायचे आणि हम करे सो कायदा यामुळं त्यांना भाजपचा अंतर्गत विरोध आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्राध्यापक रवींद्र चव्हाण जे काँग्रेसकडून इच्छुक आहेत, त्यांचे वडील वसंतराव हे खासदार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मारुतीराव कवळे गुरुजी। आम्हाला जर विचारलं तर मारुतीराव कवळे गुरुजी एक कॉमन मॅन, याने 3 साखर कारखाने, गुरुजी दूध सुरू केलं, पतपेढी सुरू केली, असा एक विनम्र सज्जन लोकाला सहज भेटू शकणारा त्यांच्याही नावाची चर्चा आहे। बालाजीराव बच्चेवार हे जिल्हा परिषद मेंबर राहिलेले आहेत, त्यांची इच्छा आहे, पण सोशल इंजिनिअरिंगमध्ये आणि पक्षाच्या एकंदरीत गटबाजीमध्ये त्यांची डाळ शिजते का नाही आता हे काळ आणि वेळ ठरवणार आहे। शिवाजीराव होटळकर हे म्हणजे काम ना काज के सौमन अनाज के अशी त्यांची अवस्था असून भिलवंडे हे लगे रहो अशा प्रकारचं त्यांची भूमिका आहे। आणि गिरीश गोरठेकर यांनी नुकताच तुतारीकडे प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर भास्करराव भिलवंडे हेही या ठिकाणी इच्छुक आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर मिनलताई खतगावकर या इच्छुक आहेत। त्या कधी काँग्रेसकडून उभा राहणार म्हटलं जातं, कधी जरांगेकडनं उभा राहणार म्हणून म्हटलं जातं, तर खतगावकराकडून म्हणजे अपक्ष उभा राहणार असंही बोललं जातं। पण नायगावमध्ये विद्यमान आमदार हे डेंजर झोनमध्ये आहेत, किंबहुना सर्व इच्छुकांनी भाजपच्या राजेश पवारला सोडून द्या, अशा कुणालाही द्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे। पक्ष काय निर्णय घेतो, मग मिनलताई खतगावकर या कितपत प्रभावी ठरतात हेही काळ आणि वेळ ठरणार आहे। चौथा मतदारसंघ देगलूर मतदारसंघ, विद्यमान आमदार अंतापूरकर हे सध्या त्यांनी मतदान हे विधान परिषदेला गडबड केली असा आरोप केला जात आहे। आणि या ठिकाणी अविनाश घाटे इच्छुक आहेत, सुभाष साबणे इच्छुक आहेत, बाबूरावजी गजवारे ज्यांचं अर्थात नुकतं कबाडे साहेबांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे। मित्रहो, या 4 विधानसभेचा आम्ही लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला काय वाटतंय, अजून कोण इच्छुक आहेत तुम्ही सांगा। पण एकंदरीत परिस्थिती पाहता कोणत्या पक्षाकडून उभा राहणार, काय चित्र राहणार, मताची विभागणी कशी होणार, जरांगे पाटील काय करणार, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर वंचित आघाडी कुणाला उमेदवारी देणार, राज ठाकरे कुणाला उमेदवारी देणार, हे अशा प्रकारचं सर्व चित्र असून
लातूर शहर असेल किंवा आपला नायगाव असेल किंवा देगलूर असेल, सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे। पण अमित देशमुख मात्र लातूर शहरची निवडणूक एक अमित देशमुख मायांना मानणारा वर्ग विरुद्ध अमित देशमुखांना विरोध करणारा वर्ग, अमित देशमुखाला विरुद्ध म्हणजे लोकशाहीच्या रक्षणाला म्हणजे मतदान, अशा प्रकारची एक चर्चा असून आता हायकमांड भाजप कुणाला उमेदवारी देते। मध्यंतरी अजित पाटील कव्हेकर, शिवाजी पाटील कव्हेकर हे राज ठाकरेंनाही भेटलेले आहेत, नसते तर जरांगे पाटलांनाही भेटलेले आहेत। शेवटी मुसाफिर हूँ मैं यारो, ना घर है ना ठिकाणा, अशीही काही लोकांची अवस्था आहे। एकंदरीत लोकांना विश्वास बसावा, ज्यांची कोरी पाटी म्हणून चर्चा आहे त्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचंही नाव जोरात असून जर हायकमांडने अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आणि या ठिकाणी गेल्या वेळेसचा जो लातूरचा भाजपचा जो मतावर परिणाम झाला, आता औशाच्या आमदारांनी अर्धे प्रचारकाला तिकडं औशाला घेऊन गेले, संभाजीराव पाटलाच्या प्रचाराला अर्धे कार्यकर्ते गेले, ती जर चूक नाही झाली आणि पक्षाशी एकनिष्ठ नेते राहिले तर लातूर शहरामध्ये भाजप चमत्कार घडू शकतो। मित्र हो, मराठवाडा नेता शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।